इंटरनेटवर पाहून ज्यांनी पण मोरिंगा किंवा ड्रमस्टिक याची कॅप्सूल पावडर याचे सेवन चालू केलेले असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. मोरिंगा ही खूप चांगली वनस्पती आहे, पण त्यासोबतच त्याचे काही साईड इफेक्ट्स आणि काही कॉन्ट्राइंडिकेशन्स सुद्धा येतात. पण हे कॉन्ट्राइंडिकेशन्स कोणीच सांगत नाही. सगळे याला सुपर फूड म्हणून प्रत्येकाने सेवन करावे असं सांगितलं जाते. मोरिंगा ही वनस्पती वात व कफशामक आहे, पण यामुळे पित्त खूप जास्त वाढते. ही वनस्पती उष्ण आणि तीक्ष्ण गुणात्मक आहे, त्यासोबतच गर्भाशय उत्तेजक आहे. मग हे मोरिंगा पावडर कोणाकोणामध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे? नंबर 1, ज्यांच्यामध्ये ॲक्ने खूप जास्त येतात, पिंपल्स खूप जास्त येतात, त्यांच्यामध्ये पस किंवा मग रक्त भरलेलं असते, त्यांनी हे सेवन करू नये. दुसरं आहे हायपर ॲसिडिटी. ज्यांना ॲसिडिटीचा वारंवार त्रास होतो, घशाची जळजळ, आंबट, ढेकर असे येतात, त्यांनी सुद्धा ही वनस्पतीचं सेवन करू नये. तिसरं आहे मेनोरेजिया, म्हणजेच ज्या महिलांमध्ये रक्तस्राव हे आधीच खूप जास्त होतो, पाळी ही लवकर येते, त्यांनी सुद्धा याचं सेवन करू नये. चौथं आहे ब्लिडिंग टेंडन्सीज, म्हणजेच ज्यांना पाईल्समधून रक्त जातं किंवा नाकातून रक्त येतं किंवा ज्यांच्या हिरड्यांमधून सारखं रक्त येत राहतं, अशांनी मोरिंगा या वनस्पतीचं सेवन करू नये. पाचवं आहे गॅस्ट्रायटिस. ज्यांना पोटात सारखं दुखत राहतं किंवा लूज मोशन सारखे होत राहतात, त्यांनी सुद्धा या वनस्पतीचं सेवन करू नये. सहावं आहे प्रेग्नंट वुमन किंवा ज्यांनी प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे. गर्भाशय उत्तेजक असल्याकारणाने ॲबॉर्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे त्यांनी सुद्धा शेवग्याचं सेवन करू नये. सातवं आहे ब्रेस्ट फीड वुमन. महिलांनी सुद्धा याचे सेवन करू नये, कारण एखाद्या वेळेस आपल्या मुलांना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो.